मी आज बनवलेला आहे सुकटीचा ढब्बू. तर नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण सुकटीचा ढब्बू बनवणार आहोत. तर प्रोसेस करूया आणि रेसिपी बघूया. तर इथे कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तर तुम्ही तेलाचं प्रमाण काही सांगायची गरज नाही आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. आज मूड झाला की सुकटीचा ढब्बू बनवायला पाहिजे. आमच्या इकडे लग्न समारंभात जर कोणाला चिकन किंवा मटण वगैरे सकाळी द्यायचा नसेल तर काही लोक सुकटीचा ढब्बू बनवतात आणि तो इतका सुंदर लागतो ना की म्हणजे कोणी नावच काढू नाही शकत. जो तो सुकटीच्या ढब्बूसाठी खूप म्हणजे बोलतात ना, दात पाजवून ठेवणं, तर तशा प्रकारचे असतात. कारण सुकटीचा ढब्बू इतका छान लागतोच. तर इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. आणि इथे आहे ना, आलं लसूण पेस्ट टाकलेली, ठेचून घेतलेली आहे. तर ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. हे बघा, आलं लसूण पेस्ट. आणि इथे कांदा आणि टोमॅटो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर हे सगळ्यांना मिक्स करायचं आहे. बरं, व्हॉईस ओव्हर देताना तुम्हाला कधी कधी मधीतून कोंबड्यांचा किंवा कोंबड्याचा आवाज येत असेल आरवण्याचा, तर आमच्या इकडे कोंबडेच तसे आहेत. कारण मी जेव्हा फोनवर जरी बोलत असले ना, अगदी मग ते प्रोफेशनल कॉल असोत, समोरच्या माणसाचा आवाज यायलाच पाहिजे. तो म्हणतोच की तुम्ही गावा ठिकाणी राहता का, तुमच्याकडे हे आहे का, कोंबडे आहेत का. ॲक्च्युली थोडा आवाज येतो, म्हणजे जितका मी बोलते आता तितका आवाज जर येत नसेल तितका कोंबड्याचा लाऊड आवाज येतो आहे. तर इथे ना आम्ही थोडा वेळ झाकण ठेवलं. झाकण ठेवण्याचं कारण असं की टोमॅटो आहे तो पटकन नरम होईल आणि कांदा पण. झाकण काढून झाल्यानंतर थोडंसं परतवणार आहे. आणि आज व्हिडिओ माझी बहीण, हे सुकटीचा ढब्बू माझी बहीण बनवते आणि व्हिडिओ मी बनवते आहे. त्याच्यामुळे ही रेसिपी एकंदरीत तुम्ही बोलू शकता की तिच्याकडून झालेली आहे, तिने बनवलेली आहे. तर आहे ना, खडा मीठ आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे. ॲक्च्युली ती व्हिडिओ बनवताना थोडी विंधलेली आहे, कारण मला सवय झालेली आहे आता बऱ्यापैकी. तर तिचं थोडंसं गोंधळलेपणा आहे. त्याच्यामुळे एक्झॅक्टली काय करू, कसं पटकन टाकू, कारण कॅमेरा आहे तो एक असतो ना थोडासा स्टेज डेअर टाईप. थोडासा भीती वाटते की आपण लोकांना दाखवतो आहे, तर घेऊ का प्रोसेस करायला, किंवा तुझा कॅमेरा ऑन आहे का, तर त्या गोष्टी होतातच. आणि आता याच्यामध्ये हळद टाकलेली आहे तिने. आता याच्यामध्ये ना मसाला आणि गरम मसाला टाकलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर तर हे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला सुकट वगैरे टाकून घ्यायचं आहे. तर सुकट मी इथे वापरलेली आहे, काय आमच्याकडे त्याला शेवंदी बोलतात, म्हणजे खूप बारीक असते ती सुकट. ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुतलेली आहे आणि आता ती ह्याच्यामध्ये टाकलेली आहे.
तर आता ही पण मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आहे ना, भाज्यांमध्ये शेवग्याची शेंग, फ्लॉवर, बटाटा टाकलेला आहे. तुम्हाला अजून ह्याच्यामध्ये टाकायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता. वांगा टाकू शकता, वांगा पण टाकतात. आता हे सगळं असं मिक्स करून घेते. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर ना पाणी टाकायचं आहे. तर बघा असं पाणी टाकलेलं आहे. आता शिजवायला ठेवायचं आहे. ते इथे आहे ना, नॉर्मली फोडणी आम्ही गॅसवर देतो. कधी कधी घाई असेल तर म्हणजे कसं तिकडे सगळा म्हणजे दुसरीकडे चूल आहे तर त्या सगळ्या गोष्टी सांभाळायला लागतात. म्हणजे सारखे मसाले घेऊन जा आणि मग पुन्हा घेऊन या, कारण ते बाहेर आहे, घरामध्ये नाही. त्याच्यामुळे सगळा घेऊन या, ते थोडंसं वेळ लागतो त्याच्याने. त्यापेक्षा मग आम्ही काय करतो, गॅसवर फोडणी देतो आणि मग चुलीवर शिजवायला नेतो. तर झाकण घेतलेला आहे, ठेवलेला आहे त्याच्यावर. आणि हे बघा, हे असं चुलीवर ठेवलेलं आहे. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फ्लॉवर, बटाटा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. परत त्याच्या शेवग्याची शेंग पण शिजली गेली पाहिजे. ते बघा, हे मी असं चेक करते की शिजलं आहे की नाही शिजलं आहे म्हणून. आणि आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण शिजेल तो. आणि इथे आहे ना, मी आंबा यूज केलेला आहे. आणि मी आंबा यूज केलेला आहे म्हणूनच मी ह्याच्यामध्ये वांगा टाकला नव्हता. आंबा थोडासा पिकलेला आहे, कारण ह्या टायमिंगमध्ये आंबे तुम्हाला कच्चे भेटणारच नाही, कुठे पण बोला. तर आता झाकण ठेवलेलं आहे. आंबा पूर्ण शिजून घ्यायचा आहे. आणि आंबा शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची आणि आपली सुकटीचा ढक्कू तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने सुकटीचा ढक्कू तुम्ही एकदा तरी बनवून बघा, तुम्हालाही आवडेल. खूप छान लागतो. हा बघा, तयार आहे आपला सुकटीचा ढक्कू.